कीर्तन, संत परंपरेतून आलेलं कीर्तन ही फक्त कला किंवा एक मराठी साहित्यातला प्रकार नाहीये. कीर्तन हे समाज प्रबोधनासाठी वापरलं गेलेलं शस्त्र आहे. कीर्तन म्हणजे नक्की काय आहे ते एका वाक्यात सांगते. कीर्तन म्हणजे मनाचा ध्यास आहे. कीर्तन म्हणजे मनाचा ध्यास आहे, समाजासाठी दिशा आहे आणि जीवन जगण्यासाठी आपल्याला मिळणारी ऊर्जा आहे. 17व्या शतकात संतांनी भजन, अभंग सगळे लिहून ठेवले होते. पण 17व्या शतकातला सगळे अभंग हे आपल्याला 21व्या शतकात किती उपयोगी पडतात ते तुकारामांचा एक अभंग घेऊन आपण बघूया. विसरलासे पांडुरंगा वरी तुझी आस आहे, विसरलासे पांडुरंगा वरी तुझी आस आहे. या भवसागरी देवा, या भवसागरी नाव तुझ विण कोण घेऊ, या भवसागरी नाव तुझ विण कोण घेऊ. मंडळी, आपण डिजिटल युगात वावरत आहोत. आपण सगळेजण डिजिटल युगात वावरत आहोत. आपला आनंद, आपला संवाद, आपली नाती ही सगळी मोबाईलमध्ये कैद होऊन गेलेली आहे. आपला दिवसभराचा कितीतरी वेळ आपला मोबाईल स्क्रोलिंगवरती जातो. आपल्यालाच कळत नाहीये, ऑनलाईन मधून ऑफलाईन यायला वेळ नाहीये, तर भगवंतांचं नाव घ्यायला आषाढी एकादशीचं निमित्त लागतं. मंडळी, पूर्वी सकाळी उठल्यानंतर आपण नामस्मरण करायचो, देवाला नमस्कार करायचो, रामकृष्ण हरी म्हणायचो. आता सकाळी उठल्यावर काय करतो आपण? सकाळी उठल्या आपल्या हातात मोबाईल असतो. पहिला प्रश्न डोक्यात असतो, माझ्या मोबाईलला चार्जिंग आहे का? दुसरा प्रश्न असतो, ग्रुपमध्ये माझ्या अगोदर कुणी गुड मॉर्निंग टाकलं आहे का? तिसरा प्रश्न असतो, नवीन कुणी काही अपडेट स्टेटसला केले आहेत काय? मंडळी, आपण मोबाईलचे गुलाम झालेलो आहोत. खरे पाहता मोबाईलच आपला गुलाम आहे, कारण आपला चेहरा, आपला फेस आयडी दाखवल्याशिवाय मोबाईल उघडतच नाहीये. अहो, कधीतरी त्या भगवंताच्या जवळ आपला फेस आयडी दाखवा आणि विचारा, देवा ओळखलंस का मला? आपण भगवंताला विसरतो, पण भगवंत आपल्याला कधीही विसरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या भवसागरी म्हणजे या 21व्या शतकात याचा अर्थ काय आहे? हे इंटरनेटचं जाळं हे भवसागर आहे. या महासमुद्रामधून आपली जीवनरूपी नौका आपल्याला पार करायची आहे. आपलं मन शांत नाहीये, ही जीवनरूपी नौका आपल्याला पार करायची आहे. आणि ही नौका पार करण्यासाठी आपल्याला भगवंताशी संवाद साधायचा आहे. मंडळी, भगवंताशी संवाद म्हणजे आत्म्याशी संवाद आहे. दिवसभरातला एक 10 मिनिटाचा वेळ भगवंतासमोर उभे राहा, डोळे बंद करा, देवाशी संवाद साधा. मन खूप हलकं वाटेल. कधी मोबाईलला चार्जिंग करायला विसरला तरी चालेल, पण मनाचं चार्जिंग करायचं असेल तर भगवंताच्या समोर डोळे बंद करून बसा, मनाचं चार्जिंग होईल. आणि भगवंताकडे जाण्यासाठी कधीच आपल्याला मंदिरात जायची गरज नाहीये. भगवंत कुठे आहे? भगवंत आपल्या मनामध्ये आहे. आणि भगवंत कधी आउट ऑफ नेटवर्क नसतो मित्रांनो, कधीच तो आउट ऑफ नेटवर्क नसतो. मला संत तुकाराम महाराजांचा, संत नामदेव महाराजांचा एक ओवी आठवती आहे. मंडळी, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मंडळी, आजचं युग हे बाह्य आकर्षणाचं युग आहे. मंडळी, बाह्य आकर्षणाच्या रूपामध्ये आपण शांती आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करतोय. शांती पाहिजे, फेसबुकवर उघडलं, सोशल मीडियावरती आपण आनंद शोधतोय, पण तो आनंद तिथे मिळतोय का? नाही मिळत आहे. मनाला एकसंध करायचं काम
आपल्याला हा सोशल मीडिया करत नाहीये. आपण रंगात रंगतोय, पण कुठल्या रंगात रंगतोय आपण? आपण कुठल्या रंगात रंगतोय? आपण रंगतोय तो फॅशनच्या रंगात. आपण रंगतोय ते दिखावा, जो आपल्याला स्टेटस, आपलं स्टेटस काय, त्या रंगात आपण रंगून चाललेलो आहोत. पैशाच्या मागे धावता धावता, पैशाच्या मागे धावता धावता, मालमत्ता जमा करता करता कसं आयुष्य जाते आपल्यालाच कळत नाहीये. म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात की आत्म्याच्या रंगात रंगून जा. आत्म्याची जो संवाद असतो त्या रंगात रंगून जा. तो रंग तुमचा कधीही जाणार नाही. तो रंग आहे तो आत्म्याला लागलेला आहे मंडळी, तो कधीच जाणार नाहीये. त्या आत्म्याच्या रंगात रंगून जा. आता वेळेची मर्यादा संपत चाललेली आहे, पण एक शेवटचा जे आपल्याला आजच्या समाजामध्ये जी एक खूप भयानक संकट आपल्या समोर उभं राहिले ते एका शब्दात सांगते मी तुम्हाला. आजची कुटुंब व्यवस्था खूप धोक्यात आलेली आहे मंडळी. का असं? कारण आजची लिव्ह इन रिलेशनशिपचा फंडा आपल्या समोर येतोय. चुकून मागून कुणीतरी लग्न करतंय, पण महिनाभरामध्ये घटस्फोटाच्या केसेस परत येतात. त्याच वेळेस संत तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, आनंदे भरीन तिन्ही लोकी. संत तुकाराम महाराजांचं ऐकूया. संसार म्हणजे एक जोखड नाहीये, तो आनंदाने करायचा आहे. आणि सोबत आपल्या सोबत पंढरीराय आपल्या सोबत आहे. आणि हा संसार सुखाने करूया. आणि हा आनंदाचा जो संसर्ग आहे तो संपूर्ण समाजात पसरवूया. जय जय राम.